सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येत होते, तर येताना रस्त्याच्या कडेला एक कार उभी होती. तर कारमधून ना एक ज्यूसचा छोटा बॉक्स असतो ना, तो पटकन रस्त्यावर फेकला गेला. मी गाडी थांबवली आणि बघितलं तर एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल. आई वडील होते त्याचे. ते वडील फोनवर बोलत होते, आई होती शेजारी. तर मी गाडी थांबवली आणि त्याच्या बाबांनी विचारलं, म्हणजे काय झालं? तर म्हटलं, दादा तुम्हाला घरी खूप त्रास होत असेल ना? त्यांना 2 मिनटं कळलंच नाही मी काय म्हणते. तर मी म्हटलं, आता तुमच्या मुलाने बाहेर म्हटलं बॉक्स टाकला रस्त्यावर, म्हणजे त्याला सवय असेल तसं. तर मग घरी पण तो असाच वागत असेल ना, की जे काय खातपीत असेल तिथेच टाकत असेल. तर त्यांना समजलं मला काय म्हणायचं आहे. तर ते सॉरी म्हणाले आणि चक्क बॉक्स उचलला त्यांनी तो. चांगले होते म्हणून त्यांनी आपली चूक कबूल केली. नाहीतर काहीतरी उर्मट लोकं पण असतात. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला खराब वाटत असेल तुम्ही उचला, असंही म्हणतात लोकं. तर त्या गोष्टीवरून म्हणजे मला असं वाटतं आहे, की आपण जेव्हा प्रवासात बाहेर पडतो किंवा कुठेही बाहेर जातो, तर आपण नकळतपणे ना ही चूक करतो. पटकन काहीतरी खातो पितो आणि बाहेर फेकतो. ट्रेनमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झालेल्या फेकून द्यायच्या बिंदास खिडकीतून. नंतर चिप्सचे पॅकेट किंवा फळांच्या साली जे काही असेल ते बाहेर फेकायचं. तर मला असं वाटतं, छोटी पिशवी सोबत बाळगायला काहीच हरकत नाही. आपण जे खातो पितो त्यात टाकायचं, उतरल्यावर कचरा कुंडीत टाका, घरी नेऊन विल्हेवाट लावा. पण कसं आहे ना, आपण फक्त काय म्हणतो, फॉरेनचे रस्ते बघा, तिकडे स्वच्छता बघा, पण आपल्यापासून सुरुवात नाही करत आपण. आपण सगळं सार्वजनिक ठिकाण म्हणजे काय वाटतं, घाण करण्याचंच ठिकाण आहे ते. आपल्या घरी आपण असं करतो का? मुळात हा विषय जो आहे, हा चावून चावून चोथा झालेला विषय आहे, की स्वच्छता राखा, स्वच्छता राखा. आणि कसं होतं, आपण जसं वागतो ते बघून आपली मुलं वागतात. आता आपण बाहेर कचरा करतो, मग तो गटारं तुंबतात, पावसाळ्यात नद्या, समुद्र, मग ते पाणी आत येतं, तो कचरा सगळा आपल्याकडे परत येतो. आणि आपण काय म्हणतो, लोकं स्वच्छता करत नाहीत. तर लोकं स्वच्छता करत नाही म्हणजे कोण? आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप मोठा त्याचे गंभीर समस्या होतात त्याच्यामुळे. तर यापुढे आपण सुरुवात करूया आपल्यापासूनच. मग आपलं बघून आपली मुलंही वागतील तसंच. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यावर थुंकणारे लोक. मला प्रचंड चिड आहे या गोष्टीची. खूप किळसवाणा प्रकार आहे. पण आता तो एवढा नॉर्मल झाला आहे, लोकांना काहीच वाटत नाही. असे बोलता बोलता पचकन थुंकून मोकळे होतात लोक. आणि असं नाही, म्हणजे शहर गाव कुठेही घ्या, तुम्ही निरीक्षण करा, कितीतरी लोक तुम्हाला असे दिसतील. नका करू असं, खूप घाण वाटतं. जे करतात त्यांच्या ध्यानीमनी पण नसतो आपण काय करतोय ते. आणि कसं आहे ना, लोकांना फक्त आपले हक्क दिसतात, पण त्यासोबत जी कर्तव्य येतात त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. जेव्हा आपल्याला वाटतं ना, की आपल्याला हे हवं, अशा गोष्टी हव्यात आपल्या आजूबाजूला, तशा गोष्टी हव्यात, तर त्यासोबत आपली कर्तव्य पण असतात, ती पार पाडायला लागतात. तर बघा, छोट्याशा गोष्टी आहेत, करूया सुरुवात आपल्यापासून, नक्की बदल घडेल. धन्यवाद.